नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 14 इयत्ता 6वी गणित बघणार आहोत। पहिला प्रश्न दिला आहे 378.025 या संख्येतील प्रत्येक अंकांची स्थानिक किंमत सारणीत लिहा। आता या ठिकाणी या प्रकारे ही सारणी दिलेली आहे। या ठिकाणी स्थान दिलेला आहे, अंक दिला आहे आणि त्याची स्थानिक किंमत आपल्याला लिहायची आहे। सुरुवातीला अंक लिहून घेतले 378, या ठिकाणी दशांश चिन्ह नंतर 0.25 बघा 378.025 या प्रकारे ही संख्या होती। आता या ठिकाणी 378 ही संख्या पूर्ण संख्या आहे, म्हणून या ठिकाणी एकक स्थानी 8 आहे, दशक स्थानी 7 आहे आणि शतक स्थानी 3 अंक आहे। त्याच नंतर दशांश चिन्हाच्या नंतर 0.25 आहे, म्हणजे दशांश चिन्ह आहे, 0 हा दशांश ठिकाणी आहे, 2 नंबर हा शतांश ठिकाणी आहे आणि 5 हा अंक सहस्रांश ठिकाणी आहे। आता या ठिकाणी प्रत्येक अंकाची आपल्याला स्थानिक किंमत लिहायची आहे। 3 हा अंक शतक स्थानी होता, म्हणून 3ची स्थानिक किंमत झाली 300। 7 हा दशक स्थानी होता, म्हणून 7 गुणिले 10 7ची स्थानिक किंमत झाली 70। 8 हा अंक एकक स्थानी आहे, म्हणून 8 गुणिले 1 म्हणजे 8ची स्थानिक किंमत झाली 8। नंतर 0 ही संख्या दशांश ठिकाणी आहे, म्हणजे 0/10 किंवा 0/10 बरोबर 0। नंतर 2 हा जो अंक आहे तो शतांश स्थानी आहे, म्हणून 2ची स्थानिक किंमत तर 2/100 बरोबर 0.02। या ठिकाणी 2 शून्य होते, म्हणून 2 अंक तोडून या ठिकाणी आपण दशांश चिन्ह लावलं 1 2 दशांश चिन्ह 0, म्हणजे 0.02 ही त्याची स्थानिक किंमत मिळाली। त्याचप्रमाणे बघा 5 हा अंक सहस्रांश ठिकाणी आहे, म्हणजेच 5/1000। आता 1000 या अंकामध्ये 3 शून्य होते, म्हणून 3 अंक सोडून दशांश चिन्ह लावलं 1 2 3 दशांश चिन्ह 0, म्हणजे 0.0005 ही त्याची आपल्याला स्थानिक किंमत मिळाली। अशा प्रकारे पहिला प्रश्न हा सोडवून घेतला आहे। प्रश्न क्रमांक 2 सोडवा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे 905.5 अधिक 27.197। या प्रकारे उभ्या मांडणीत आपण त्यांना लिहून घेणार आहोत। 905.5 अधिक, आता या ठिकाणी हा अंक लिहायच्या आधी जो दशांश चिन्ह आहे तो दशांश चिन्हाच्या खाली लिहून घेतला। दशांश चिन्हाच्या नंतरचे अंक होते 197, दशांश चिन्हाच्या आधीचे अंक होते 27। या प्रकारे ही संख्या आता मांडलेली आहे। हे जर तुम्ही मांडताना चुकीचं मांडलं तर तुमचं पूर्ण उत्तर चुकणार आहे। बघा पुन्हा सांगते, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहायचं आहे, दशांश चिन्हाच्या नंतरची संख्या लिहून घ्यायची आहे आणि दशांश चिन्हाच्या आधीची संख्या सुद्धा लगेच या ठिकाणी लिहायची आहे, इथून सुरुवात करायची नाही। या प्रकारे मांडणी केल्यानंतर या ठिकाणी कुठलाही अंक नव्हता, म्हणजे या ठिकाणी 0 आहे। 0 अधिक 7 7, 0 अधिक 9 9, 5 अधिक 1 6 दशांश चिन्ह लावून घेतलं। 5 अधिक 7 12 म्हणजे 2 लिहिले, हच्चा आला 1। 1 अधिक 0 अधिक 2 तिन्ही संख्यांची बेरीज केली, बेरीज मिळाली 3 आणि 9चे 9, म्हणजे 932.697 हे आपल्याला उत्तर मिळालं। दुसरं उदाहरण आहे 39, पहिली संख्या लिहून घेतली, ही पूर्ण संख्या आहे, अधिक 700.65। आता या ठिकाणी वरच्या संख्येमध्ये दशांश चिन्ह नव्हतं, मग खालची संख्या कशी लिहायची, तर वरची संख्या कशी आहे 39 म्हणजेच 39.00। आता या ठिकाणी दशांश चिन्ह मिळालं, दशांश चिन्हाच्या खाली आपण दशांश चिन्ह लिहिणार आहोत। दशांश चिन्हाच्या नंतरची संख्या होती 65, ती लिहून घेतली। दशांश चिन्हाच्या आधीची संख्या आहे 700, म्हणून अगदी शेजारीच लिहायला सुरुवात करायची आहे 007। या प्रकारे ती संख्या मांडून घेतली। आता करायची आहे बेरीज। 0 अधिक 5 5, 0 अधिक 6 6 दशांश चिन्ह, 9 अधिक 0 9, 3 अधिक 0 3 आणि 7 जसे आहे तसेचे तसे, म्हणजे उत्तर मिळालं या ठिकाणी 739.65 हे आपल्याला उत्तर मिळालं। पुढचं उदाहरण बघणार आहोत
40 अधिक 27.7 अधिक 2.451. पहिली संख्या लिहून घेतली 40. 40 म्हणजेच काय तर 40.00. दुसरी संख्या आहे 27.7. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह लिहून घेतलं. दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक आहे 7 म्हणून तो लिहून घेतला. आधीचा अंक लिहून घेतला 27. अधिक आता पुढची संख्या लिहायच्या आधी दशांश चिन्हाचा वापर करायचा आहे, विचार करायचा आहे. या ठिकाणी दशांश चिन्ह लिहून घेतलं. नंतर दशांश चिन्हाच्या नंतरचे अंक 4, 5, 1 आणि दशांश चिन्हाचा आधीचा अंक तो या ठिकाणी लिहून घेतला. जर तुम्ही तो या ठिकाणी लिहिला तर पूर्ण उदाहरण तुमचं चुकीचं झालं असतं. आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. या ठिकाणी अंक नाहीये म्हणजे 0 0. या ठिकाणी सुद्धा अंक नाहीये म्हणजे 0च आहे. आता या ठिकाणी 0 अधिक 0 अधिक 1 1, 0 अधिक 0 अधिक 5 5, 0 अधिक 7 अधिक 4 11, 11शी 1 हच्याला 1. या ठिकाणी लावून घेतलं दशांश चिन्ह. 1 अधिक 7 8, 8 अधिक 2 10, 10शी 0 हच्याला 1, 1 अधिक 4 5, 5 अधिक 2 7 म्हणजे 70.151 हे आपल्याला उत्तर मिळालं. पुढचं उदाहरण आहे प्रश्न क्रमांक 3 बघणार आहोत. वजाबाकी करा. पहिलं उदाहरण आहे. पहिले अंक मांडून घेणार आहोत. 85.96 वजा दशांश चिन्हाच्या खाली दिलं दशांश चिन्ह. दशांश चिन्हाच्या नंतरचे अंक 3 4 5. दशांश चिन्हाच्या आधीचा अंक आहे 2 म्हणून या ठिकाणी 5च्या खाली तो लिहून घेतला. आता करायची आपल्याला वजाबाकी. या ठिकाणी 5च्या वरती कोणताच अंक नाही म्हणजे आहे 0. आता शून्यातून 5 ही संख्या जात नाही म्हणून 0 गेला 6कडे. 6कडे अंक शिल्लक राहिला 5. या 6ने या शून्याला 1 अंक दिल्यामुळे याच्याकडे संख्या बनती 10. 10 वजा 5 केले संख्या शिल्लक राहिली 5. 5 वजा 4 1, 9 वजा 3 6. नंतर लावलं दशांश चिन्ह. नंतर 5 वजा 2 3 आणि 8 जसे आहेत तसेचे तसे म्हणजे 83.615 हे आपल्याला उत्तर मिळालं. दुसरं उदाहरण आहे 632.24 वजा 97.45. संख्या लिहून घेणार 632.24 वजा. आता दशांश चिन्ह द्यायचं आहे आधी. दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह. दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक आहे तो म्हणजे 45 आणि दशांश चिन्हाची आधीची संख्या आहे ती म्हणजे 97. आता करणार वजाबाकी. या ठिकाणी 4तून 5 ही अंक जात नाहीये. 4 हा अंक गेला 2कडे. 2कडे शिल्लक राहिला 1. 2ने या 4ला एक संख्या दिल्यामुळे 4कडे संख्या बनली 14. 14 वजा 5 9. नंतर 1 वजा 4 होत नाहीये म्हणजे 1 ही संख्या गेली या शेजारी. 2कडे शिल्लक राहिला 1 आणि 1कडे अंक बनला 11. आता 11 वजा 4 7. दशांश चिन्ह लावून घेतलं. नंतर 1 वजा 7 करू शकत नाहीये म्हणून 1 हा अंक गेला 3कडे. 3कडे शिल्लक राहिले 2 आणि या 2कडे अंक बनला हा 11. 11 वजा 7 4. नंतर 2 वजा 9 करू शकत नाहीये म्हणून 2 हा अंक गेला 6कडे. 6कडे अंक शिल्लक राहिला 5 आणि 2कडे संख्या बनली 12. आता 12 वजा 9 3 आणि 5 जसे आहेत तसेच्या तसे म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 534.79. या प्रकारे हे उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. तिसरं उदाहरण आहे 200.0005 वजा 17.186. सुरुवातीला आपण या प्रकारे ते उदाहरण लिहून घेणार आहोत. वजा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिलं आणि दशांश चिन्हाची नंतरची संख्या होती 186 आणि आधीची संख्या आहे 17. आता करणार आहोत वजाबाकी. 5 वजा 6 आपण करू शकत नाहीये. शेजारी सर्व अंक 0 0 होते म्हणून 5 ही जी संख्या आहे ती डिरेक्टली गेली 2कडे. 2कडे अंक राहिला शिल्लक 1. आता या बाकी सर्व शून्यांकडे अंक राहिले 9 9.
परंतु या 5कडे संख्या बनली 15. 15 वजा 6 केले तर शिल्लक राहिले 9. 9 वजा 8 1. 9 वजा 1 8. दशांश चिन्ह लावून घेतलं. 9 वजा 7 2. 9 वजा 1 8 आणि 1 जसा आहे तसाच तसा. म्हणजे उत्तर मिळालं 182.819. चौथं उदाहरण आहे, अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर प्रवास बसने, 12 किलोमीटर 460 मीटर प्रवास मोटारने आणि 640 मीटर प्रवास पायी केला, तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला. या ठिकाणी हा जो एकूण शब्द आलेला आहे, एकूण म्हणजेच सर्व जो प्रवास आहे त्या सर्व प्रवासातील मीटर आणि किलोमीटर यांची आपल्याला बेरीज करायची आहे. सुरुवातीला या ठिकाणी 42 किलोमीटर 365 मीटर आहे. म्हणजेच काय तर 42.365 किलोमीटर बनले. त्याचप्रमाणे हा जो प्रवास होता हा बसने केलेला होता, म्हणून या ठिकाणी लिहिलं बसने कंसामध्ये. नंतर पुढचा प्रवास आहे 12 किलोमीटर 460 मीटर बरोबर 12.460 किलोमीटर हा प्रवास त्याने मोटारने केला होता, म्हणून या ठिकाणी लिहिणार मोटारने. आणि 640 मीटरचा प्रवास त्याने पायी केला होता, म्हणून या ठिकाणी 640 मीटर. या ठिकाणी फक्त मीटर होतं, म्हणून या ठिकाणी 640 मीटर हा प्रवास त्याने पायी केला होता, म्हणून या ठिकाणी या प्रकारे हे लिहून घेतलं. आता या ठिकाणी सर्व हे किलोमीटरमध्ये होते, परंतु हे जे शेवटचं पायी अंतर त्याने कापलेलं होतं ते मीटरमध्ये होतं, म्हणून त्याला आपण किलोमीटरमध्ये करणार 0.640 किलोमीटर. अशा प्रकारे तिन्ही अंतर जे आहे ते किलोमीटरमध्ये झालेलं आहे. आता आपण एकूण किती किलोमीटर प्रवास केला तो काढणार आहोत या प्रकारे. म्हणून 42.365 अधिक 12.460 अधिक 0.640 या प्रकारे आपण संख्या मांडून घेतल्या. आता आपण बेरीज करणार आहोत. 5 अधिक 0 5, 6 अधिक 6 12, 12 अधिक 4 16, 6 हच्याला 1, 1 अधिक 3 4, 4 अधिक 4 8, 8 अधिक 6 14, या ठिकाणी 4 हच्याला 1, या ठिकाणी लावलं दशांश चिन्ह. 1 अधिक 2 3, 3 अधिक 2 5 आणि 4 अधिक 1 5. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 55.465 किलोमीटर. म्हणून या ठिकाणी लिहिणार, म्हणून अविनाशने 55.465 किलोमीटर एकूण प्रवास केला. एकूण प्रवास केला. अशा प्रकारे हे चौथं उदाहरण आपण सोडवून घेतलं. पाचवं उदाहरण आहे, आयेशाने सलवारसाठी 1.80 मीटर, कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले. कापडाचा दर 120 रुपये प्रति मीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील. आता या ठिकाणी सुरुवातीला कुर्त्यासाठीचा कापड आणि सलवारसाठीचा कापड या दोन्ही कापडांची आपल्याला बेरीज करावी लागेल. नंतर आलेल्या उत्तराला आपल्याला 120 रुपये प्रति मीटरने गुणावं लागेल. तेव्हा तिला कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील त्याची किंमत आपल्याला सापडणार आहे. म्हणून 1.80 मीटर हा सलवारसाठीचा कापड अधिक 2.25 मीटर हा कुर्त्यासाठीचा कापड, या दोन्ही संख्यांची आपण करणार आहोत बेरीज. 0 अधिक 5 5, 8 अधिक 2 10, 0 हच्याला 1, 2 अधिक 1 3 अधिक 1 4. म्हणजे 4.05 मीटर एवढा कापड तिला पूर्ण ड्रेस शिवण्यासाठी लागणार आहे, कारण हा सलवारसाठीचा आहे आणि हा कुर्त्यासाठीचा आहे. आता कापडाचा दर या ठिकाणी दिला आहे, म्हणून कापडाचा दर बरोबर 120 रुपये प्रति मीटर. म्हणजे एका मीटरला 120 रुपये द्यावे लागतात.
तर या ठिकाणी तिने कापड घेतला होता 4.05 मीटर. तर एवढ्या कापडाची आपल्याला किंमत शोधायची आहे. म्हणून 4.05 मीटर कापडाची किंमत बरोबर 4.05 गुणिले 120 या दोन्ही संख्यांचा गुणाकार करून आपल्याला एकूण किती रुपये द्यावे लागतील, म्हणजे दुकानदाराला त्या कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील ते समजणार आहे. आता बघा, गुणाकार करणार आहोत. 0 गुणिले 5 0, 0 0 जा 0, 0 4 जा 0, अधिक 1 0 दिलं, बे पंचे 10 0 हच्चाला 1, बे 0 जा 0, 0 अधिक 1 1 आणि बे चोक 8, अधिक 2 0 दिले, एका पाचे 5, 1 0 जा 0, एका चारे 4. तिन्ही अंकांची आपण बेरीज करणार आहोत. 0 0 0 0, या ठिकाणी सुद्धा 0, 1 अधिक 5 6, 8 अधिक 0 8 आणि या ठिकाणी 4. 2 अंकांच्या नंतर दशांशचिन्ह म्हणून या ठिकाणी 2 शून्य सोडून दशांशचिन्ह लावले, म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला 486. म्हणून दुकानदाराला 486 रुपये द्यावे लागतील. अशा प्रकारे या ठिकाणी 5वं उदाहरण आपण सोडवून घेतलं आहे. पुढचं उदाहरण आहे, सुजाताने बाजारातून 4.25 किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले. त्यातील 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले, तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. शिल्लक राहिले म्हणजे या ठिकाणी दोन्ही संख्यांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. बघा, आता या ठिकाणी कलिंगडाचे वजन लिहिणार 4.25. नंतर या ठिकाणी 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम तिने मुलांना दिले, म्हणजेच 1.750 एवढे तिने त्या मुलांना दिले. त्यामुळे 4.25 मधून ही अंक आपण वजा करणार आहोत. बघा, या प्रकारे वजाबाकी करणार. 0 वजा 0 0, 5 वजा 5 0, 2तून 7 जात नाहीये, 2 गेला, 4कडे राहिले 3, 2कडे बनले 12, 12 वजा 7 5 आणि 3 वजा 1 2, म्हणजे तिच्याकडे 2.500 किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. पुढचं उदाहरण आहे, अनिता कारने ताशी 85.6 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. रस्त्यावर कारची वेग मर्यादा ताशी 55 किलोमीटर अशी सूचना होती. तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. या ठिकाणी अनिताच्या कारचा ताशी वेग दिलेला आहे आणि रस्त्यावर चालवता येण्याची कारची वेग मर्यादा दिली आहे आणि त्या रस्त्यावरची कारची वेग मर्यादा दिलेली आहे ती म्हणजे 55 किलोमीटर. म्हणून दोन्ही संख्यांची वजाबाकी करून आपल्याला गाडीचा वेग कितीने कमी करता येईल हे आपल्याला समजेल. म्हणजे 85.6 वजा 55.0 दोन्ही संख्यांची वजाबाकी करून आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. दशांशचिन्ह लावून घेतलं, 5 वजा 5 0 आणि 8 वजा 5 3, म्हणजे तिने 30.6 किलोमीटर वेग कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. बघा, या प्रकारे आपण उत्तर लिहिणार आहोत. म्हणून तिने 30.6 किमी वेग कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. अशा प्रकारे आज आपण सराव संच 14 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.